ॲक्युपंक्चर उपचार पद्धतीने गरजू रुग्ण निश्चितच वेदनामुक्त होतील. डॉक्टर मंदार करंबळेकर, चाळीसगाव प्रतिनिधी, एव्ही इंटरनॅशनल प्रेस मीडिया कौन्सिल आणि शिवाय ॲक्युपंक्चर स्पाइन क्युअर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत उपचार शिबिरात बोलताना वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर मंदार करंबळेकर म्हणाले की ॲक्युपंक्चर उपचार पद्धतीमुळे गरजू रुग्णांना वेदनामुक्त होण्याचा मार्ग उपलब्ध झाला आहे. शहरात प्रथमच ही सुविधा सुरू केल्याबद्दल त्यांनी शिवाय ॲक्युपंक्चर व स्पाइन क्युअर सेंटरचे संचालक वैभव बाबर आणि यश बोरसे यांचे अभिनंदन केले. शिबिराचं उद्घाटन बॉम्बे हायकोर्टचे सेवानिवृत्त न्यायाधीश आणि गोवा राज्याचे लोकायुक्त अंबादास जोशी यांच्या हस्ते झाले. ॲक्युपंक्चरबद्दल अनेकांच्या मनात कुतूहल आहे, परंतु तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली ही उपचार पद्धती निश्चितच गरजूंना वेदनामुक्त करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. योगाचार्य बाबासाहेब चंद्रात्रे यांनी चाळीसगावात पहिल्यांदाच असे सेंटर सुरू होणे ही अभिमानाची बाब असल्याचे सांगितले. योगाच्या माध्यमातून जशी रुग्णांना वेदनामुक्त करता येते, त्याचप्रमाणे ॲक्युपंक्चरच्या माध्यमातूनही शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारता येते असे ते म्हणाले. या शिबिरात 5 ते 15 वयोगटातील दिव्यांग रुग्णांना मोफत उपचार दिला जात असल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला. स्वयंदीप फाउंडेशनच्या संचालिका मीनाक्षीताई निकम म्हणाल्या की अशा प्रकारची सेवा रुग्णांसाठी वरदान ठरते. दिव्यांग मुलांना सांभाळताना पालकांची खूप धावपळ होते. अशा वेळी शहराबाहेर उपचार घेण्यासाठी जावे लागते, त्यामुळे होणारा त्रास असह्य असतो. शिवाय ॲक्युपंक्चर व स्पाइन क्युअर सेंटरने ही सुविधा उपलब्ध करून पालकांना मोठा आधार दिला आहे. राजेश ठोंबरे म्हणाले की तरुण वयातच वैभव बाबर आणि यश बोरसे यांनी ही सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला हे कौतुकास्पद आहे. सहसा व्यवसाय सुरू करताना लगेच मोफत सेवा दिली जात नाही, परंतु या दोघांनी सुरुवातीलाच ही सेवा सुरू करून एक आदर्श निर्माण केला आहे. यावेळी मान्यवरांच्या हस्ते वैभव बाबर आणि यश बोरसे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वप्नील देशमुख यांनी केले. नर्मदेश्वर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष हेमंत पाटील यांनी सहकार्य केले. शिबिरात 35 दिव्यांग रुग्णांवर उपचार करण्यात आले. शुभम शेटे, किशन चौधरी, शैलेश सोनवणे, बळीराम बोरसे आणि शुभम कापडणे यांनी शिबिराच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. बातमीतील मुख्य मुद्दे. ॲक्युपंक्चर उपचार पद्धती वेदनामुक्तीसाठी उपयुक्त. चाळीसगावात प्रथमच ॲक्युपंक्चर सेंटरची सुरुवात. 5 ते 15 वयोगटातील दिव्यांग मुलांसाठी मोफत उपचार. वैभव बाबर आणि यश बोरसे यांच्या कार्याचे मान्यवरांकडून कौतुक. मला आशा आहे की ही बातमी तुम्हाला उपयुक्त ठरेल.